गुरुदैव दत्त रक्षित यांचे वंशोवंशी श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू हे केवळ आपल्या भक्तांचंच रक्षण करतात असं नव्हे, तर भक्तांच्या वंशाचंही संरक्षण करतात. आणि ही संकल्पना गुरुचरित्रामध्ये अनेक ठिकाणी दिसते. श्री दत्तभक्तीमध्ये गुरुकृपेचं हे वैशिष्ट्य अत्यंत महत्त्वाचं आहे. गुरुभक्ती क्षणिक नसून वंशपरंपरेनं चालणारी तपस्या आहे, असा हा स्पष्ट संदेश आहे. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या भक्तांच्या श्रद्धेचा हा संस्कार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचून श्री प्रभू त्या वंशाची जबाबदारी स्वीकारतात, अशीच श्री गुरुचरित्राची अद्वितीय शिकवण आहे. श्री गुरुचरित्राचे लेखक सरस्वती गंगाधर हेच याचं सर्वात प्रभावी उदाहरण आहेत. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचे परमभक्त सायनदेव यांचे ते 5वे वंशज होते. सायनदेवांवरती श्री गुरुकृपेचा जो अप्रतिम वर्षाव झाला, त्याचं फळ त्यांच्या वंशजांना लाभलं. सरस्वती गंगाधरांना श्री गुरुचरित्र लेखनाची प्रेरणा, सामर्थ्य आणि अधिकार जो मिळाला, तो केवळ त्यांच्या वैयक्तिक तपश्चर्येमुळे नव्हे, तर ते वंशपरंपरागत श्री गुरुकृपेचं फळ होतं. श्री गुरुचरित्रातून हेच सिद्ध होतं की भक्तांच्या वंशामध्ये जर भक्ती, श्रद्धा आणि सदाचाराची जोपासना झाली, तर श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची कृपा अखंडपणे वाहते. आणि त्यामुळे श्री दत्तभक्तांनी केवळ स्वतःच्या मोक्षापुरतं न थांबता आपल्या वंशजांमध्येही श्री दत्तभक्तीचे संस्कार रुजवणं अत्यावश्यक असतं. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंची हीच करुणा आणि व्यापक दृष्टिकोन श्री दत्तभक्तीला अद्वितीय बनवतो. केवळ भक्तालाच नव्हे, तर त्याच्या वंशालाही ते कधीही एकटं सोडत नाहीत. आणि हीच तर श्री दत्त कृपेची खरी महिमा आहे. गुरुदैव दत्त.